थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर आंतरजातीय विवाह योजना बंद ही धक्कादायक बातमी आहे। आंतरजातीय विवाह योजना ही भारत सरकार आणि काही राज्य सरकारांनी सामाजिक समता, जातीय भेदभाव निर्मूलन आणि समाजातील एकात्मता वाढवण्यासाठी राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील व्यक्ती आणि सवर्ण म्हणजे हिंदू, जैन, लिंगायत, शीख किंवा बौद्ध या व्यक्ती यांच्यातील विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते। महाराष्ट्रात ही योजना विशेषतः प्रभावी आहे, जिथे जोडप्यांना 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळतो, ज्यामध्ये राज्य सरकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा सहभाग असतो। केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद केल्याचे वृत्त मे 2025 मध्ये समोर आले। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटले की मी या राज्याचा राज्यमंत्री असून मला याबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही। ही योजना बंद करणे अयोग्य आहे आणि याबाबत कॅबिनेट मंत्र्यांनी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही। आठवले यांनी स्वतः आंतरजातीय विवाह केला असून ते या योजनेचे कट्टर समर्थक आहे। त्यांच्या मते ही योजना सामाजिक एकता आणि जातीय समता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आंतरजातीय विवाह योजनेचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्तरावर खूप मोठे महत्त्व आहे। भारतात जातीवर आधारित भेदभाव आणि दंगली अजूनही मोठ्या प्रमाणावर आढळतात। ही योजना जाती धर्माच्या भिंती तोडून सर्व समाजात समानता आणि एकोपा वाढवण्याचा प्रयत्न करते। आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन समाजातील वेगवेगळ्या स्तरांमधील अंतर कमी होते, ज्यामुळे सामाजिक एकता मजबूत होते। समाजात आंतरजातीय विवाहांबाबत अनेक गैरसमज आहेत। ही योजना असे गैरसमज दूर करून समाजाला प्रगतिशील दृष्टिकोनाकडे नेण्याचा प्रयत्न करते। महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत जोडप्यांना 3 लाख रुपये मिळतात। राज्य सरकारकडून 50,000 रुपये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनकडून 2.5 लाख रुपये। हे अनुदान नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थायिक होण्यासाठी मदत करते। विशेषतः अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जोडप्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरते, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते। आंतरजातीय विवाह समाजाला प्रगतिशील बनवतात आणि जाती धर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला आव्हान देतात। त्यामुळे समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची मूल्ये रुजतात। खरं म्हणजे ही योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता आणि जाती व्यवस्था निर्मूलनाच्या विचारांवर आधारित आहे। यामुळे त्यांचे विचार प्रत्यक्षात आणले जातात। या योजनेसाठी विवाह हिंदू कायदा 1955 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, ज्यामुळे जोडप्यांना कायदेशीर संरक्षण मिळते। आर्थिक प्रोत्साहनामुळे आंतरजातीय विवाहांना सामाजिक स्वीकृती मिळवण्यास मदत होते, ज्यामुळे जोडप्यांना सामाजिक दबावाचा सामना करणे सोपे जाते। विवाह करणाऱ्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील असावी आणि दुसरी व्यक्ती सवर्ण जसे की हिंदू, जैन, लिंगायत, शीख
किंवा बौद्ध असावे. वराचे वय 21 आणि वधूचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. विवाह कोर्टात नोंदणीकृत असावा आणि आधार लिंक बँक खाते असावे. विवाह नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला मागासवर्गीय व्यक्तीसाठी कंपल्सरी आहे. 15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करावा लागतो. रामदास आठवले यांनी स्वतः ब्राह्मण समाजातील सीमा आठवले यांच्याशी आंतरजातीय विवाह केला आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचे वैयक्तिक आणि सामाजिक महत्व चांगलेच ठाऊक आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रत्येक वर्षी 2.5 लाख आंतरजातीय विवाह होतात आणि ही योजना समाजाला जवळ आणण्यासाठी उपयुक्त आहे. ही योजना बंद झाल्याने सामाजिक समतेच्या दिशेने होणारे प्रयत्न मंदावतील अशी त्यांनी चिंता व्यक्त केली. ही योजना बंद झाल्यामुळे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन कमी होईल. परिणामी जातीय भेदभाव आणि सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता वाढेल. आर्थिक अनुदान बंद झाल्याने अनेक जोडप्यांना वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही योजना बंद झाल्यामुळे केंद्र सरकारवर विशेषतः अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय समाजाकडून तीव्र टीका होत आहे. काहींनी याला अनुसूचित जाती विरोधी धोरण असे संबोधले आहे. सध्या केंद्र सरकारने ही योजना बंद केल्याचे वृत्त आहे. परंतु महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये राज्य सरकारच्या स्तरावर योजनेचा काही भाग सुरू आहे. रामदास आठवले यांनी याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. योजना पुन्हा सुरू करण्याची शक्यता भविष्यातील राजकीय आणि सामाजिक दबावावर अवलंबून आहे. समाजातील प्रगतिशील गट आणि सामाजिक कार्यकर्ते योजनेच्या पुनर्स्थापनेची मागणी करीत आहेत, कारण ही योजना सामाजिक बदलाचा एक महत्वाचा भाग आहे. आंतरजातीय विवाह योजना ही केवळ आर्थिक प्रोत्साहनाची योजना नसून सामाजिक समता, जातीय भेदभाव निर्मूलन आणि समाजातील एकात्मता वाढवण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग आहे. रामदास आठवले यांची नाराजी योजनेच्या महत्वावर प्रकाश टाकते आणि त्यांचा वैयक्तिक अनुभव याला अधिक बळ देतो. योजना बंद होणे हा सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल मागे जाण्यासारखे आहे. सरकारने याबाबत पुनर्विचार करून समाजातील सर्व स्तरांना सामावून घेणारी धोरणे राबवणे आवश्यक आहे. नाहीतर हे सरकार संविधान विरोधी, जातीयवादी आहे या विरोधकांच्या टीकेला बळ मिळू शकेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.